नमस्कार. आज मी इथे व्हेज जेवण बनवत आहे. त्यासाठी सर्वात अगोदर मुगाची डाळ धुवून घेतलेली आहे. त्यात टोमॅटो आणि हिरवी मिरची घालून कुकरमध्ये शिजवून घेते. कढईत तेल घेतलेले आहे. त्यात सुकी मिरची, राई आणि जिरं घालते फोडणीला. फोडणी तडतडल्यावर लसूण घालते बारीक चिरून ठेवलेलं आणि परतून घेते. तेलावर कढीपत्त्याची पानं घालते. बारीक चिरलेला कांदा घालून कांदा नरम होईपर्यंत परतून घेते. थोडंसं हिंग घालते. हळद घालून तेलावर परतून घेते आणि शिजून ठेवलेली डाळ घालते. चवीप्रमाणे मीठ घालून डाळ घोटून घेते. वरून कोथिंबीर घालून डाळीला छान उकळी काढून घेते. मुगाच्या डाळीला उकळी आलेली आहे. वरून कोथिंबीर घालते. मुगाची डाळ तयार आहे. ते कुकरमध्ये तेल घेतलेले, त्यात एक बारीक चिरलेला कांदा आणि कढीपत्ता घालून कांदा नरम होईपर्यंत परतून घेते. त्यात बारीक चिरलेला आलं लसूण घालून कांद्याबरोबर परतून घेते. एक बारीक चिरलेला टोमॅटो आणि हिरवी मिरची घालून थोडंसं हिंग घालते आणि टोमॅटो नरम होईपर्यंत शिजवून घेते. 2 कोकमं घातलेली आहेत बारीक तोडून. इथे सुरण घेतलेले आहे छोटे तुकडे करून. तो कांद्यावर 2 मिनटं परतून घेते. हळद, लाल मसाला, थोडासा गरम मसाला घालून मिक्स करून घेते. भाजी 2-3 मिनटं परतून घेतलेली आहे. इथे चणे भिजत घालून कुकरमधनं शिजवून घेतलेले आहेत, ते घालते. चवीप्रमाणे मीठ घालून थोडीशी कोथिंबीर घालून सगळं मिक्स करून घेते. थोडंसं पाणी घालते आणि झाकण लावून भाजी शिजायला ठेवते. 2 शिट्ट्या झालेल्या आहेत. कुकर थंड झालेलं आहे. सुरण पण शिजलेलं आहे. वरून कोथिंबीर घालते. सुरणाचे चणे घालून भाजी तयार आहे. ती कढईत तेल घेतलेलं आहे. त्यात फोडणीला राई, जिरं, हिंग, बारीक चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची परतून घेते. ते कोबी बारीक चिरून थोडंसं मीठ लावून चुरून ठेवलेला, म्हणजे नरम होईल लवकर. पाणी घालून भाजी शिजायला ठेवते. झाकण लावून कोबीची भाजी शिजवून घेते. वरून कोथिंबीर घालते, मिक्स करून घेते आणि पुन्हा एकदा झाकण लावून घेते. कोबी शिजलेला आहे. वरून कोथिंबीर घालते. कोबीची भाजी तयार आहे. इथे सुरण आणि बटाटा कुकरमधनं उकडून घेतलेले आहे. मॅश करून घेते. कढईत तेल घेतलेले आहे. त्यात एक बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला आलं लसूण घालून परतून घेते. थोडंसं हिंग आणि बारीक चिरून ठेवलेली हिरवी मिरची घालून कांद्यावर परतून घेते. ते धणे पावडर, जिरे पावडर, लाल मिरची पावडर, हळद आणि कोथिंबीर घालून मिक्स करून घेते. मॅश करून ठेवलेला सुरण आणि बटाटा घालते आणि मसाल्यात परतून घेते. चवीप्रमाणे मीठ आणि गरम मसाला घालून मिक्स करून घेते. मिश्रण थंड झालेले आहे. आता त्यात लिंबाचा रस घालते. थालीपीठाची भाजणी घालते. थालीपीठाची भाजणी नसेल तर बेसन आणि तांदळाचं पीठ घालून मिक्स केलं तरी चालेल. वरून कोथिंबीर घालून मिश्रण घट्ट होईपर्यंत मळून घेतलेले आहे. आता त्याचे गोळे घेते आणि हातावर टिक्कीचा आकार देते. अशा प्रकारे पॅनवरती तेल गरम करायला ठेवलं आहे. त्यात सुरणाचे कटलेट फ्राय करून घेते.
अशा प्रकारे दोन्ही बाजूने छान कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेते। सुरणाचे कटलेट तयार आहेत। इथे 1 वाटी रवा घेतलेला आहे। त्याच मापाने अर्धा वाटी तूप घेतले कढईत गरम करून, त्यात रवा भाजून घेते लालसर होईपर्यंत। इथे 1 वाटी गूळ घेतलेला आहे, त्यात 2.5 वाटी पाणी घालून गरम करून घेते। रवा भाजल्यानंतर ड्रायफ्रूट्स घालून परतून घेते। आता त्यात गुळाचं पाणी थोडं थोडं करून घालते, मिक्स करून घेते। आणि झाकण लावून रवा शिजायला ठेवते। 3-4 मिनिटांनी झाकण काढलेले आहे। त्यात वेलची पावडर आणि जायफळ पावडर, वरून 2 चमचे तूप घालते आणि मिक्स करून घेते आणि झाकण लावून घेते। झाकण काढलेलं आहे। गुळाचा शिरा तयार आहे। आता मी सर्व करते। आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।